वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ओके. वाचनात तुम्हाला वाटेल आपण आफ्रिकेमध्येच आहे. आमचे व्याही श्री मानकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अतिशय उत्कृष्ट. आणि आपण जसं काही आफ्रिकेमध्ये फिरतोय असं वाचताना वाटतं. एकदा हातात घेतलं तर खाली ठेवण्याची इच्छाच होत नाही. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सर्व्हिसचे म्हणजे आफ्रिकेमध्ये जेव्हा सर्व्हिस करीत होते त्यावेळेचे ते अनुभव सांगितले ते अतिशय चांगले. काही वाईट पण अनुभव आलेले त्यांना आणि काही चांगले अनुभव आले पण उत्कृष्ट शब्दात मांडलेले आहे. तुम्हाला झोप आली होती का रात्री पुस्तक नाही वाचताना? नाही 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 मला झोपेचं म्हणजे वाचन घेतलं का मला झोप येते पण हे पुस्तक घेतल्यानंतर मला अजिबात झोप आली नाही. काय सांगाल तुम्ही वाचकांना या पुस्तकाविषयी? मी वाचन केलं थोडंसं की त्यांनी ते स्कॅन केलेलं असं ते दिलेले. त्यामुळे तिथे आपण मोबाईलवर पाहिलं का आफ्रिकेतले सर्व त्यांचे राहणीमान, संस्कृती, बाजार वगैरे सर्व काय आपल्याला दिसून येतं. देव आणि ते पाहताना असं वाटतं का आपण आफ्रिकेतच वावरतो का काय. आता बाकीच्यांनी पण या पुस्तकाचं वाचन करावं आणि घ्यावं असं मला वाटतं. हे पुस्तक माझे व्याही श्री प्रवीण मानकर यांनी लिहिलेले आहे आणि आत्ताच नुकतेच त्यांच्या आईच्या हस्ते याचे प्रकाशन झालेले आहे. त्यामुळे हे आमच्या यांना त्यांनी एक वाचण्यासाठी पुस्तक दिले. माझे मिस्टर कधीही हे पुस्तक वाचत नव्हते. जर वाचायला घेतलं तर 4 ओळी वाचल्या की त्यांना लगेच झोप यायची. परंतु या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी ते वाचलं आणि त्यांना झोप येईनाशी झाली. ते कधी पूर्ण करेल असं त्यांना ध्यास लागला होता. आणि त्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की त्या काही ठिकाणी स्कॅनिंग केलं की प्रत्यक्ष आपल्याला आफ्रिकेतील सगळे प्रसंग दिसतात ते. आणि त्यामुळे खूपच आनंदित झाले ते. कधीही न वाचणारे त्यांनी हे पुस्तक वाचण्यास खूप वेळ दिला आणि 1-2 दिवसात ते पुस्तक संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे माझ्या आयुष्यातलं पहिलंच प्रसंग असा घडलेला आहे. धन्यवाद. पण बापूंनी 5 पुस्तकं घेतली तर या उरलेल्या 4 पुस्तकांचं काय करणार ते? आता पहिलंच पुस्तक जे त्यांनी त्यांचे मित्र आहेत हा. श्री देशमुख हां यांचा आज 11 तारखेला वाढदिवस असल्यामुळे हा. त्यांनी त्यांना हे पहिलं पुस्तक अर्पण केलेलं आहे. बरं. आणि बाकीचे पण काही त्यांचे मित्र किंवा काही आमचे नातेवाईक यांच्या प्रसंगानुसार ते त्यांना भेट देणार आहेत वा. आणि त्यांनाही वाचण्यास प्रवृत्त करणार आहेत. धन्यवाद उषाताई आणि सुभाष सर सदावर्ते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.